नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपण आज तलाठी भरती 2026 MPSC पॅटर्न प्रमाणे मित्रांनो बघा की आपण आज संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. मित्रांनो बघा, जर तुम्हाला येणाऱ्या आपल्या पूर्व परीक्षेमध्ये जर 90+ जर या ठिकाणी गुण समजा या ठिकाणी मित्रांनो घ्यायचे असतील तर मित्रांनो बघा, वेळ लावू नका, लगेच आपला संपूर्ण जो काही आजचा बघा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. कारण मित्रांनो बघा, आत्तापर्यंत मित्रांनो बघा MPSCच्या जे काही मित्रांनो बघा की ग्रुप सीच्या MPSC ग्रुप सीच्या मित्रांनो बघा ज्या काही बघा एक्झाम मित्रांनो परीक्षा झालेल्या आहेत त्या संपूर्ण मित्रांनो बघा की पेपरचं ॲनालिसिस करून आपण आज या ठिकाणी बघा हा संभाव्य प्रश्नसंचांचा बघा की मोठा मित्रांनो महासराव करणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, आता मित्रांनो बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो लिहून घेऊन येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत आपले संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. ओके, आता प्रश्न पहिला बघा, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, म्हणजे मित्रांनो बघा की चुकीचं विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. आता बघा, मी एक एक या ठिकाणी मित्रांनो बघा की विधान तुम्हाला वाचवून सांगतो. जसं आतापर्यंत भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात एकदाच बदल करण्यात आला, तो बदल 1976च्या 41व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला. ओके, आता हे मित्रांनो बघा की विधान योग्य आहे की अयोग्य, तर मित्रांनो बघा हे बघा की विधान आपलं चुकीचं आहे का, तर मित्रांनो बघा आतापर्यंत आपल्या भारतीय राज्यघटनेच्या बघा की सरनाम्यामध्ये एकदाच बदल करण्यात आला, इथंपर्यंत बरोबर होतं. परंतु तो मित्रांनो बदल 1976मध्ये 41व्या घटना दुरुस्तीने नसून मित्रांनो बघा की 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी बघा मित्रांनो तर बघा की आपलं चुकीचं आहे. ओके, आता याच्या बाद सांगतो पुन्हा, 42व्या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात, बरोबर आहे. ओके, पुन्हा 41व्या घटना दुरुस्तीने सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे शब्द टाकण्यात आले. मित्रांनो हे देखील चुकीचं आहे, कारण मित्रांनो बघा की आपल्या मित्रांनो सरनाम्यामध्ये 42व्या घटना दुरुस्तीने मित्रांनो बघा की आज सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द बघा की टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे आणि क हे दोन मित्रांनो बघा विधानं बघा की चुकीचे आहेत. ओके, आता याच्या बाद कोणतं चुकीचं आहे बघूया आपण. आता प्रस्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते, मात्र घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही, हे एक मित्रांनो बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा की फक्त आणि क या ठिकाणी असणार आहे. ओके, तर आणि क मित्रांनो बघा आपल्या पर्यायामध्ये आहे काय, तर बघा जी की मित्रांनो आहे, जी की क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा बघा, आपण ठाकूर भार्गव मित्रांनो बघा की पंडित ठाकूर भार्गव यांचे सरनाम्याविषयी मत कसे होते. दसकी घटनेची ओळखपत्र, घटनेची कुंडली, घटनेचा सर्वात मौल्यवान भाग, घटनेचा आत्मा, गुरुकिल्ली यापैकी घटनाकर्त्यांची मन. तर मित्रांनो बघा याचं आपल्या पर्याय उत्तर बघा जे की फक्त मित्रांनो 2 बघा की क या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो बघा ठाकूर जे की बघा भार्गव यांचं सरनाम्याविषयी मित्रांनो मत कसं होतं, तर जे की क्रमांक क मित्रांनो जे की घटनेचा सर्वात मौल्यवान भाग व घटनेचा आत्मा आणि गुरुकिल्ली, म्हणजे याचं पर्याय उत्तर जे की मित्रांनो फक्त क. ओके, जे की 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुढे हां, तेलुगू भाषिकांचे स्वतंत्र राज्य व्हावे यासाठी डॅश डॅश यांनी सुमारे 58 दिवस उपोषण केले व त्यात त्यांचा मृत्यू झाला किंवा त्यात त्यांची मृत्यू झाली, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जे की क्रमांक क, जे की पोट्टी श्रीरामुलू या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, आता मित्रांनो बघा आपली ही जी तलाठी भरती होती अगोदर जी की TCS या कंपनीनं मित्रांनो बघा की कंडक्ट केलेली होती 2023मध्ये, आणि मित्रांनो बघा आता 2026मध्ये मित्रांनो बघा की यामध्ये जे की खूप मोठा बदल झालेला आहे. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी आपली ही जी परीक्षा आहे मित्रांनो आता MPSCनं मित्रांनो बघा की या ठिकाणी कंडक्ट केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो आता या ठिकाणी काय होत आहे बघा की सरळ सेवा करणाऱ्या मुलांना मित्रांनो बघा की MPSC थोडीशी अवघड वाटत आहे. बरोबर आहे मित्रांनो, MPSC मित्रांनो बघा की आपल्या महाराष्ट्रातली एकदम टफेस्ट एक्झाम आहे. मात्र तुम्ही काळजी करू नका, एकदम बघा की मित्रांनो आपण जे आहे बघा की मागं झालेला आत्तापर्यंत प्रिव्हियस इयरच्या प्रश्नाला पेपर मित्रांनो जेवढे जे येतात त्या संपूर्ण बघा की पेपरला ॲनालिसिस करून रोज या मित्रांनो बघा एक ठिकाणी व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो रोजच्या रोज ती व्हिडिओ तुम्ही बघत चला. ओके, पुढे हां, आता चौथा प्रश्न, खालीलपैकी मूलभूत कर्तव्य कोणते नाही. आता मित्रांनो बघा कोणतं आहे नाही, तर कोणतं नाही प्रश्न विचारला शेवटच्या बघा जी की तुम्ही शब्दावर ठिकाणी जोर द्या,
तर आता कोणतं मूलभूत कर्तव्य नाही, तर बघा राष्ट्राच्या प्रगतीत सतत उन्नतीसाठी हातभार लावणे आहे. पुन्हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद व सुधारणावाद विकसित करणे हे पण आहे. क भेदभावाच्या पलीकडे जाऊन भारतीयात एकात्मता व बंधुभाव वाढीस लावणे व स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे देखील आहे. व शेवटचं सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे व हिंसेचा त्याग करणे हे देखील आहे. म्हणजे मित्रांनो बघा हे संपूर्ण बघा जी की आता मूलभूत कर्तव्य आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, तर याचं पर्याय उत्तर हे मित्रांनो बघा जे की क्रमांक 4 यापैकी नाही असणार आहे. का, तर मित्रांनो प्रश्न काय विचारला आहे, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही म्हणले, परंतु इतर या ठिकाणी मित्रांनो बघा संपूर्ण मूलभूत कर्तव्य आहेत. म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक सॉरी बघा जे की पर्याय उत्तर 4 जे की यापैकी नाही होणार आहे. ओके. पुन्हा खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे या प्रकारचा मित्रांनो बघा जी की आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. आता एक एक वाचवतो. विधानसभेचे बघा मित्रांनो निर्वाचित सदस्य बघा जे की राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात आणि पदमुक्ती प्रक्रियेत पण त्यांचा सहभाग असतो. हे मित्रांनो बघा विधान जे की चुकीचं आहे. कारण बघा विधानसभेचे जे मित्रांनो निर्वाचित सदस्य असतात त्यांचा राष्ट्रपतीच्या मित्रांनो बघा जे की निवडणुकीमध्ये तर त्यांचा भाग असतो. परंतु मित्रांनो बघा जेव्हा राष्ट्रपतीची मित्रांनो पदमुक्ती होते तेव्हा त्यांचा बघा या ठिकाणी सहभाग नसतो. म्हणून मित्रांनो बघा जे की या ठिकाणी हे आपलं विधान चुकीचं असणार आहे. ओके. या ठिकाणी विचारलं का आपल्याला सत्य विधान. ओके. आता खालचं एक बार वाचू. संसदेचे नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी नसतात, परंतु पद मुक्ती प्रक्रियेत ते सहभागी असतात. हे मित्रांनो बघा वाक्य बघा जे की बरोबर आहे. सत्य म्हणजे जे की याचं पर्याय मित्रांनो उत्तर जे की फक्त बरोबर असणार आहे. म्हणजे जे की मित्रांनो एक फक्त या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा आता बघा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे या प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, जसं की वाचवा पुन्हा. उपराष्ट्रपतीला राज्यसभा अध्यक्ष म्हणून वेतन मिळते, उपराष्ट्रपती म्हणून नाही. काय मित्रांनो, राष्ट्रपतीला बघा जी की राज्यसभा अध्यक्ष म्हणून मित्रांनो वेतन मिळते, तर उपराष्ट्रपती म्हणून नाही. हे मित्रांनो बघा विधान बघा जी की अगदी बरोबर आहे. पुन्हा खालचं उपराष्ट्रपती व लोकसभा अध्यक्ष बघा मित्रांनो उपराष्ट्रपती व लोकसभा अध्यक्ष हे बघा जे की मित्रांनो सॉरी असं आहे बघा हे उपराष्ट्रपती हे लोकसभा अध्यक्ष म्हणून जे की शपथ दिली जाते, उपराष्ट्रपती बघा जी की पदाची शपथ दिली जात नाही. आता यापैकी मित्रांनो बघा 2 नंबरचं जे बघा जे की या ठिकाणी मित्रांनो आपलं हे आहे हे बघा जे की चुकीचं आहे. का, तर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी उपराष्ट्रपतीला लोकसभा अध्यक्ष म्हणून नाही तर राज्यसभा अध्यक्ष म्हणून मित्रांनो बघा जी ठिकाणी शपथ दिली जाते. म्हणून मित्रांनो बघा जी की आपलं 2 नंबरचं वाक्य चुकीचं असणार आहे. म्हणून जे की या ठिकाणी फक्त मित्रांनो पर्याय उत्तर जे की 2 फक्त बरोबर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके. लक्षात असू द्या. तर काय जे की मित्रांनो उपराष्ट्रपतीला राज्यसभा अध्यक्ष म्हणून वेतन मिळते आणि मित्रांनो बघा जे की उपराष्ट्रपती म्हणून नाही. ओके. लक्षात असू द्या. तर जे की या ठिकाणी क्रमांक बघा जे की 2 मित्रांनो फक्त या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. नुसतं बघू नका, लिहून घ्या. कारण मित्रांनो बघा जी एकदम बघा जी की परीक्षेला मित्रांनो अनुसरून आपण या ठिकाणी प्रश्नसंच काढलेले आहेत. पुन्हा खालीलपैकी कोणती व्यक्ती उपराष्ट्रपती नव्हती, मित्रांनो जसे की शंकर दयाळ वर्मा, नीलम संजीव रेड्डी की मोहम्मद हिदायतुल्लाह यापैकी मित्रांनो बघा कोणती व्यक्ती उपराष्ट्रपती नव्हती, तर याचं उत्तर जे की क्रमांक जे की नीलम संजीव रेड्डी ह्या बघा जे की मित्रांनो आपल्या भारताच्या एकेकाळी बघा की राष्ट्रपती राहिलेल्या आहेत. म्हणून मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक नीलम संजीव रेड्डी या ठिकाणी होणार आहे. याला सोडलं कृष्णकांत, शंकर दयाळ वर्मा आणि मोहम्मद दियातुल्लाह. ओके. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो बघा आपल्या भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती हे बघा जे की सी पी सी राधाकृष्णन काहीतरी आहेत बघा, पी सी मित्रांनो राधाकृष्णन. ओके. लक्षात ठेवा. हे मित्रांनो बघा जे की आपल्या महाराष्ट्राचे अगोदर राज्यपाल होते. लक्षात ठेवा मित्रांनो ही पण गोष्ट तुम्ही. ओके. पुन्हा राज्यसभा व लोकसभेवर उत्तर प्रदेश राज्याचे एकूण किती सदस्य निवडून येतात, मित्रांनो बघा राज्यसभा आणि लोकसभा याच्यावर मित्रांनो उत्तर प्रदेश राज्याचे एकूण किती
सदस्य निवडून येत होता? याचं उत्तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ड जे की राज्यसभेवर 31 तर लोकसभेवर मित्रांनो 80 बघा जे की असे उत्तर प्रदेश राज्याचे मित्रांनो एकूण बघा जे की सदस्य ठिकाणी निवडून येतात. ओके. आता आपल्या महाराष्ट्रात मित्रांनो बघा जे की राज्यसभेवर एकूण 19 आणि जे की लोकसभेवर बघा जे की मित्रांनो 48 असे बघा जे की सदस्य आपल्या महाराष्ट्रातून मित्रांनो या ठिकाणी निवडून येतात. ओके. आता तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक ड या ठिकाणी होणार आहे. ओके. आता मित्रांनो बघा आपल्या भारताच्या बघा जे की लोकसभेमध्ये एकूण राज्यसभेमध्ये मित्रांनो एकूण जे की 245 सदस्य निवडून येतात. तर जे की लोकसभेवर मित्रांनो जवळपास 543 मित्रांनो लोकसभेवर किती 245 तर लोकसभेवर बघा जे की 543 इतकेच बघा जे की मित्रांनो सदस्य ठिकाणी निवडून येतात. ओके. राज्यसभा 245 तर लोकसभा 543. ओके. हे दोन आकडे मित्रांनो लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड 31 राज्यसभा आणि 80 लोकसभा. ओके. लक्षात ठेवा. पुन्हा आता मित्रांनो बघा तलाठी भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी मित्रांनो बघा आपला 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्हाला या आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर बघा जी ही स्क्रीनशॉट मित्रांनो शेअर करायची आहे. ही स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा असणार आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. जर तुम्ही आपला महाठोकळा खरेदी केलं तर तुम्हाला बाजारामध्ये भेटणारं कोणतंही महागडं मित्रांनो बुक किंवा पुस्तकं खरेदी करण्याची ठिकाणी मित्रांनो बघायची गरज भासणार नाही. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. ओके. पुढे बघा आता हडप्पा संस्कृतीचे सापडलेले अवशेष व सापडलेली ठिकाणी यांची योग्य जोडी आपल्याला जुळवायची आहे. ओके. आता नांगरलेले शेत आणि नक्षीदार विटा या मित्रांनो बघा की कोणत्या ठिकाणी भेटलेल्या आहेत? तर मित्रांनो बघा जे की नांगरलेले शेत आणि बघा जी की नक्षीदार विटा या मित्रांनो बघा जी की 2 कालीबंगन या ठिकाणी भेटलेल्या आहेत. तर मित्रांनो बघा कोणत्या पर्यायामध्ये जे की अचं 2 आहे? तर मित्रांनो बघा फक्त अचं 2 हे मित्रांनो बघा जे की या चारही पर्यायामध्ये फक्त 1 या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो 1च ठिकाणी होणार आहे. ओके. फक्त मित्रांनो बघा एका अक्षरावरून बघा जी की आपण समोरच्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके. आता तुम्हाला समोरचं देखील कन्फर्मेशन करून टाकतो. अचं 2. ओके. नांगरलेले शेत आणि नक्षीदार विटा कालीबंगनला भेटले. पुन्हा महास्नानगृह हे बघा जे की मित्रांनो मोहनजोदडो म्हणजे जे की बचं 1 ओके आहे. पुन्हा तांदळाचे अवशेष हे मित्रांनो बघा जे की रंगपूरला भेटलेले आहेत. म्हणून बघा की 3चं कचं बघा 4 कचं 4 आणि जे की शेवटी डचं 3. ओके. या प्रकारात मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की उत्तर क्रमांक 1 बघा जी ठिकाणी होणार आहे. ओके. लक्षात ठेवा. पुन्हा बौद्ध धर्माच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या या 4 परिषदा कोणत्या ठिकाणी कोणत्या राजाने भरवल्या होत्या यांची चुकीची जोडी निवडा. या प्रकारचा मित्रांनो बघा जी की आपल्याला प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. ओके. आता मित्रांनो बौद्ध धर्माची पहिली बौद्ध परिषद बघा जी की राजगृह येथे अजातशत्रूने भरवली. एकदम बरोबर आहे. पुन्हा दुसरी वैशाली या ठिकाणी कालाशोक या राजाने भरवली. बरोबर आहे. पुन्हा तिसरी पाटलीपुत्र या ठिकाणी राजा बिंबिसारने भरवली. ही चुकीची आहे. आणि याच्या बाद चौथी कुंडलवन या ठिकाणी बघा जी की राजा कनिष्कने भरवली. हे देखील बरोबर आहे. आता या ठिकाणी मित्रांनो तिसरी का चुकीची आहे? तर मित्रांनो बघा तिसरी बौद्ध धर्माची मित्रांनो परिषद बघा की पाटलीपुत्र या ठिकाणी भरली. बरोबर आहे. परंतु मित्रांनो बघा राजा बिंबिसारने भरवली नसून जे की सम्राट अशोकाने मित्रांनो बघा ती भरवली होती. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जे की या ठिकाणी मित्रांनो चुकीची जोडी हे बघा जे की क्रमांक क ची या ठिकाणी होणार आहे. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा पुढीलपैकी विधाने कोणाशी संबंधित आहेत? मित्रांनो बघा पुढील विधाने आता ही कोणाशी संबंधित आहेत बघा तुम्हाला एक एक वाचवून दाखवतो. सर्वात महान मुघल सम्राट होता तो. त्याने जिजिया कर रद्द केला होता. त्याच्या दरबारात नवरत्न होते व त्याने सतीप्रथा बंदी केली व पुनर्विवाहाला मान्यता दिली. तर मित्रांनो बघा तो कोण होता या ठिकाणी पर्याय उत्तरापैकी? त्या ठिकाणी मित्रांनो उत्तर जे की बघा जे की अकबर होता. तो काय मित्रांनो अकबर होता. लक्षात ठेवा. पुन्हा खालील विधाने कोणाशी संबंधित आहेत? ते भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यांचे गुरु विसोबा खिचर होते.
त्यांच्या शिष्य चोखामेळा व संत जनाबाई होत्या व त्यांचे सुमारे 62 अभंग शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये गुरुमुखी लिपीत बघा जी की समाविष्ट आहेत तर मित्रांनो ते कोण होते मग त्याचं मित्रांनो पर्याय उत्तर हे बघा जी की क्रमांक 2 जे की संत नामदेव महाराज ते होते. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा बघा 13वा प्रश्न बघा, भारतीय लोकांसाठी कलकत्ता येथे लॉर्ड वेलस्लीने फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना कोणत्या वर्षी केली? मित्रांनो बघा, भारतीय लोकांसाठी जे की कलकत्ता या ठिकाणी लॉर्ड वेलस्लीनं फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना आहे मित्रांनो बघा जी की क्रमांक जी की 1800 मध्ये केलेली होती. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक या ठिकाणी होणार आहे. पुन्हा बंगाल प्रांतात संन्यासांनी बंड केले त्याला शेतकऱ्याचा पाठिंबा होता. या बंडाचा उल्लेख डॅश डॅश यांच्या डॅश डॅश कादंबरीत आढळतो. तर मित्रांनो बघा, बंगाल येथे जे की मित्रांनो संन्यासांनी बंड केले होते व त्याला शेतकऱ्यांचा देखील पाठिंबा होता. तर मित्रांनो या बंडाचा उल्लेख हा बघा जे की बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या मित्रांनो बघा की कादंबरीमध्ये आढळतो. म्हणून बघा जी की ठिकाणी क्रमांक ड बंकिमचंद्र चटर्जी व आनंदमठ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर होणार आहे. पुढे बघा पुन्हा 1857च्या उठावाची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? मित्रांनो बघा जसं की परंपरागत हस्तोद्योग व कुटीर उद्योग बंद हे एक कारण आहे. पुन्हा काही भागात नीळ व कापूस लावण्याची सक्ती त्यामुळे शेतकरी नाराज हे एक कारण आहे. पुन्हा जहागीरदार जमीनदार ब्राह्मण यांच्या हक्कावर गदा आली होती हे एक बरोबर आहे. आणि शक्तीने बघा मित्रांनो प्रदेशात शक्तीने नाही माफी असावी तर सक्तीने असं आहे बघा ते मित्रांनो सक्तीने प्रदेशात पाठवल्याने सैन्यात असंतोष. तर यापैकी मित्रांनो बघा संपूर्ण बघा जी की आपली 1857च्या उठावाची कारणे आहेत. म्हणजे याचं बघा जी की मित्रांनो पर्याय उत्तर जे की 4 यापैकी सर्व आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा बघा सर जॉन्स लॉरेन्स मित्रांनो बघा सर जॉन्स लॉरेन्स यांनी खालीलपैकी कोणते कार्य केले आहे? मित्रांनो बघा एक वाचून सांगतो. म्हैसूर व बडोदा जे की राज्याची पुनर्रचना मित्रांनो किंवा पुनर्स्थापना केलेली आहे काय? तर मित्रांनो बघा जे की सर जॉन्स लॉरेन्सने मित्रांनो बघा म्हैसूर व बडोदा राज्याची बघा जी की पुनर्स्थापना केलेली नाही. ओके, पुन्हा दुष्काळ आयोगाची स्थापना केली काय? तर मित्रांनो बरोबर आहे बघा जे की यानं दुष्काळ आयोगाची स्थापना केली होती. पुन्हा जलसिंचन यानं मित्रांनो बघा की खातं निर्माण केलेलं होतं. ओके, पुन्हा याच्या बाद प्रत्येक राज्यात शिक्षण खाते याने निर्माण केले काय? तर याने केलेले नाहीत. म्हणजे मित्रांनो याचं आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जे की फक्त ब आणि क आहे का आता पर्यायामध्ये मित्रांनो फक्त ब आणि क तर मित्रांनो आहे बघा जे की पर्याय उत्तर 2 बघा जे की ब आणि क या ठिकाणी बरोबर आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा भूदान चळवळीला तेलंगणातील पोचमपल्ली येथून सुरुवात झाली. ओके, चळवळीतील लाखो एकर जमीन दान दिली गेली. भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांना या जमिनीचे वाटप करण्यात आले. यात आचार्य विनोबा भावे यांनी असा नारा दिला. तर कसा नारा दिला होता मग मित्रांनो बघा पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बघा IMP आहे म्हणून लिहून घ्या. ओके, पुढे आता भूदान चळवळीला तेलंगणातील पोचमपल्ली येथून सुरुवात झाली. मित्रांनो बघा या ठिकाणी एक प्रश्न आपला तयार झाला बघा. आता भूदान चळवळीला कुठून सुरुवात झाली? तर तेलंगणा राज्यातील बघा जी की पोचमपल्ली येथून. ओके, पुन्हा आता चळवळीतील लाखो एकर जमीन दान दिली गेली व भूमी व अल्पभूधारक शेतकऱ्यांना या जमिनीचे वाटप करण्यात आले. यात मित्रांनो बघा जी की आचार्य विनोबा भावे यांनी कसा नारा दिला होता? तर मित्रांनो बघा जी की सब भूमी गोपाल की हा मित्रांनो बघा जी की आचार्य विनोबा भावे यांनी नारा दिलेला होता. म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, यामध्ये जर मित्रांनो तुम्ही हुडकले जर शोधले तर जवळपास बघा जी की 2 ते 3 प्रश्न आणि प्रश्नाचे उत्तर मित्रांनो बघा जी की तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सापडतात. ओके, असे मित्रांनो बघा मोठे बघा जी की प्रश्न असतात ज्या ठिकाणी आपल्याला MPSCला विचारले जातात. आणि मग TCSला काय होतं? भूदान चळवळीला सुरुवात कुठून झाली? पोचमपल्ली झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बघा या प्रकारचा आपलं TCS पॅटर्न आहे. ओके, लक्षात घ्या दोन्ही गोष्टी. पुन्हा 18वा 1943 मध्ये श्री गुरुदेव मासिकाची सुरुवात कोणी केली? मित्रांनो बघा 1943 मध्ये श्री गुरुदेव या मासिकाची सुरुवात ही बघा जी क्रमांक संत तुकडोजी महाराजांनी मित्रांनो केलेली होती. ओके, पुन्हा कोकण या प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणती महानगरपालिका येत नाही? इचलकरंजी, उल्हासनगर, मीरा भाईंदर की वसई विरार. यापैकी मित्रांनो बघा उल्हासनगर बघा जी की मित्रांनो एक इचलकरंजी ही जी मित्रांनो बघा महानगरपालिका आहे ही
कोकण या प्रशासकीय विभागात मित्रांनो येणारी नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जे की 1 अ या ठिकाणी मित्रांनो होणार आहे. आता याला सोडलं उल्हासनगर, मीरा भाईंदर आणि वसई विरार हे तीनही बघा जे की मित्रांनो महानगरपालिका कोकणामध्ये येणाऱ्या आहेत. पुन्हा हां, रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती पर्यटन स्थळे आहेत? धुपारेश्वर धबधबा, वेळास कासव पर्यटन, यशवंत तलाव की माहुली किल्ला. तर यापैकी मित्रांनो बघा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त धुपारेश्वर धबधबा आहे आणि वेळास कासव पर्यटन आहे. यशवंत तलाव नाही ना माहुली किल्ला नाही. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त अ आणि ब आहे. काय पर्याय उत्तरात बघून घ्या. फक्त अ 2ला अ आणि ब म्हणजे मित्रांनो बघा जे की या ठिकाणी क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा हां, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेण्या वाघूर नदीच्या भागात आहेत. मित्रांनो बघा इथं एक आपल्या प्रश्नाचं उत्तर पडते. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या काठी आहेत? तर वाघूर या नदीच्या काठी आहेत. ओके, किंवा भागात आहेत आपण असं म्हणू शकतो. इथं एक प्रश्न भेटला आपल्याला. पुन्हा त्यांचा शोध 1899ला डॅश डॅश यांनी डॅश डॅश वर्षी ओके डॅश डॅश यांनी लावला व डॅश डॅश वर्षी या लेण्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जे की क्रमांक अ जॉन स्मिथ व 1983 होणार आहे. ओके, आता बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेण्या वाघूर नदीच्या भागात आहेत. हा एक प्रश्न. यांचा शोध 1819मध्ये माफी असावी 99 म्हणलो अगोदर 1819मध्ये जॉन स्मिथ यांनी लावला. ओके, इथे एक प्रश्न भेटला. आणि 1800 आणि बघा जे की मित्रांनो आणि 1983 या वर्षी बघा जे की या लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. समजा या मित्रांनो बघा जे की अजिंठा लेण्याचा शोध कोणी लावला विचारलं? जॉन स्मिथ. ओके, कधी लावला? 1819. या लेण्यांना मित्रांनो बघा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश किंवा दर्जा कधी मिळाला? तर 1983. ओके, अशी मित्रांनो बघा जी तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून जवळपास तुम्ही एका प्रश्नामध्ये मित्रांनो या प्रकारच्या 3 ते 4 प्रश्न बघा जे की मित्रांनो इझिली बघा जे की शोधू शकता. म्हणून अशा मित्रांनो प्रश्नामध्ये बघा तुम्ही जास्तीत जास्त बघा जी प्रश्न संख्या काढण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो ते संपूर्ण प्रश्नांचं तुम्ही पाठांतर करून घ्या. कारण बघा जे की MPSC 4-5 प्रश्नांचा मित्रांनो एक प्रश्न संग्रह करून बघा तुम्हाला प्रश्न विचारते. ओके, याच्यावर मित्रांनो तुम्ही समजून जा की MPSCचा पॅटर्न कशा प्रकारे आहे. ओके, पुन्हा खालीलपैकी कोणते सागरी किल्ले नाहीत? विजयदुर्ग बघा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, नळदुर्ग, चाकण, जवाहर ही नाहीत मित्रांनो सागरी बघा जी किल्ले. ओके, पुन्हा वसई, सर्जकोट, बाणकोट ही पण आहेत सागरी किल्ले. आणि पद्मदुर्ग, जंजिरा आणि कुलाबा ही पण मित्रांनो सागरी किल्ले आहेत. ओके, आता खाली पर्याय उत्तरे आहेत काय तपासा. नाहीत. म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब नळदुर्ग, चाकण आणि जवाहर या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जे की सागरी हे किल्ले नाहीत. का? तर मित्रांनो ही बघा जे की भुईकोट किल्ले आहेत. बघा भुईकोट ही मित्रांनो बघा जे की भुईकोट किल्ले आहेत. लक्षात ठेवा. ओके, पुन्हा हां 23वा खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? मित्रांनो बघा महाराष्ट्रात मुंबईमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्याचे प्रथम आगमन 10 जूनला होते. एकदम बरोबर आहे. ओके, पुन्हा महाराष्ट्रात उन्हाळ्यात जे की वळवाचा पाऊस पडतो हे देखील एकदम करेक्ट आहे. आणि पुन्हा महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यात पडतो हे देखील एकदम करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो याचा पर्याय उत्तर जे की 3 अ ब आणि क हे तिन्ही मित्रांनो बघा जे प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? बघा आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी बरोबर आहे. आंबोली घाट कोल्हापूर ते सावंतवाडी हे देखील बरोबर आहे. व आंबेनळी घाट महाबळेश्वर ते पोलादपूर हे देखील बरोबर आहे. आणि म्हणजे जे की क्रमांक ड यापैकी नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. काय मित्रांनो प्रश्न काय विचारला आहे? चुकीची जोडी, परंतु या तिन्ही जोड्या बघा जी की बरोबर आहेत. म्हणजे मित्रांनो जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक ड यापैकी नाही हे होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे हां, आता बघा मित्रांनो हा एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहीबाई पोपेरे यांनी पारंपरिक बियाणांची जपवणूक केली म्हणून त्यांना बीजमाता असे संबोधले जाते. आता तुम्हाला या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बीजमाता असे कोणाला संबोधतात? तर राहीबाई पोपेरे. आता मित्रांनो राहीबाई पोपेरे कोणत्या जिल्ह्यातले आहेत? तर अहिल्यानगरमधले आहेत. ओके, लक्षात घ्या. मग पुन्हा यांच्या कार्यामुळे त्यांना भारत सरकारने कोणता पुरस्कार दिला? तर पद्मश्री पुरस्कार हा बघा की मित्रांनो देऊन दिला. ओके, तर ओके हा एक प्रश्न झाला. मग आता पुन्हा वाचू तुम्ही
त्यांच्या कार्यामुळे त्यांना भारत सरकारने डॅश डॅश वर्षी पद्मश्री पुरस्कार देऊन पुरस्कृत केले. तर मित्रांनो बघा याचं उत्तर जे की क्रमांक 2020 वर्षी मित्रांनो बघा जे की भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन पुरस्कृत केलेली आहे. ओके, आता इथल्या इथं कितीलाही प्रश्न निर्माण आहेत बघा. मुख्य मित्र राहीबाई पोपरे कोणत्या जिल्ह्यातले आहेत? अहिल्यानगर. 1 त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? बीजमाता. 2 ओके, त्यांना मित्रांनो कोणता पुरस्कार मिळाला? पद्मश्री. कोणत्या वर्षी मिळाला? 2020. बघा मित्रांनो जवळपास बघा या प्रश्नामध्ये आपले 4 प्रश्न मित्रांनो बघा जे की तयार झालेले आहेत आणि मित्रांनो या 4 प्रश्नांचा संग्रह एकत्र करून एक प्रश्न बघा जे की तयार करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात घ्या मित्रांनो एमपीएससीचा पॅटर्न तुम्ही समजून घ्या. ओके, तर या ठिकाणी फक्त बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. पुढे आता भारताच्या शेजारील देशांची सीमा उतरत्या क्रमाने लावा. मित्रांनो बघा आता आपल्या भारताला जे की उतरत्या क्रमाने बघा जे की कोणत्या देशाच्या सीमा लागलेल्या आहेत? सर्वाधिक सीमा आहे मित्रांनो बघा आपल्या भारताला जी की बांगलादेश या देशाची मित्रांनो भेटलेली आहे. ओके, बांगलादेशची. ओके, आता बांगलादेश तर बघा 4ही ठिकाणी आहे. आता याच्या बाद आता इथं कोणतं पर्याय आपल्या प्रश्नाचं उत्तर असते ते आपल्याला माहीत नाही. ओके, बांगलादेशच्या बाद मित्रांनो बघा आपल्या भारताला जी की चीन या देशाची सीमा बघा जी की मित्रांनो सर्वाधिक लागलेली आहे. तर चीन कोणत्या ठिकाणी आहे बघा ते तपासून घ्या. बांगलादेशच्या बाद पाकिस्तान, चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. तर मित्रांनो बघा ठिकाणी चीन हे बघा जी की 2 मध्ये बघा जी की ब मध्ये आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जे की ठिकाणी क्रमांक 2 होणार आहे. ओके, समजा इथं चीन, इथं चीन, इथं चीन, तर चीन असलं असतं तर मित्रांनो पुन्हा बघा जी का 3 क्रमांकाला बघा जी की पाकिस्तान बघल्या असत्या. ओके, तर दुसऱ्या क्रमांकालाच मित्रांनो बघा जी की क्रमांक ब मध्ये आपल्याला चीन भेटलेला आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान व अफगाणिस्तान या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न, माउंट एव्हरेस्टची विविध देशातील नावे व यांची योग्य जोडी जुळवा. या प्रकारचा प्रश्न विचारला. आता मित्रांनो बघा नेपाळला बघा जी की मित्रांनो नेपाळ देशामध्ये माउंट एव्हरेस्टला सागर माथा म्हणतात. एकावरूनच आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटते. तर अचं 3 आहे. काय अचं 3 कुठं कुठं आहे बघा? अचं 3 इथं आहे आणि इथं आहे. म्हणजे इथं नाही आणि इथं नाही म्हणजे हे दोन्ही आपल्या प्रश्नाचे उत्तर होऊ शकत नाहीत. ओके, आता इथं आपण अडकलं आहे मेन मित्रांनो. आता ह्याच्या बाद आपल्याला या 2 देशामध्ये नेपाळच्या बघा जी की माउंट एव्हरेस्टला काय म्हणतात हे माहीत नाही. ओके, आता ह्याच्या बाद काय करा? आता पुन्हा तिबेटमध्ये मित्रांनो बघा माउंट एव्हरेस्टला काय म्हणतात? तर मित्रांनो बघा जे की म्हणतात चोमोलिंगमा. मित्रांनो बघा जे की असं तिबेटमध्ये जे की या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, म्हणजे मित्रांनो बघा जे की बचं 1. तर बचं 1 कोण्या ठिकाणी आहे? तर बचं 2 मध्ये आणि 3 मध्ये बचं 1. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक 3 या ठिकाणी होणार आहे. ओके, आणि चीनला मित्रांनो बघा जे की या ठिकाणी माउंट एव्हरेस्टला मित्रांनो चीन देशामध्ये सुमुलांगमाफे मित्रांनो म्हणतात. ओके, म्हणजे जे की क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. बघा या प्रकारच्या प्रश्नाचे उत्तरे फक्त मित्रांनो आपल्याला पहिल्या पर्यायावरूनच बघा जी काही मित्रांनो लावायचे आहेत. मित्रांनो बघा आता परीक्षेला आपल्याला वेळ फक्त 60 मिनिटं आणि मित्रांनो बघा प्रश्न 100 आहेत. म्हणून मित्रांनो जेवढं होईल तेवढं तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये मित्रांनो बघा जी की या ठिकाणी टाईमचं मॅनेजमेंट करून बघा जी की प्रश्नाची उत्तरं द्या. आणि मित्रांनो कोणतंही हा केलं काय केलं, दिलं काय दिलं म्हणून प्रश्नाची उत्तरं देऊन येऊ नका. कारण मित्रांनो बघा जी की 1/4 या ठिकाणी आपली निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, जर तुमच्या समजा मित्रांनो 4 प्रश्न चुकले तर जो तुमचा मित्रांनो बघा 1 प्रश्न बरोबर आहे तो देखील मित्रांनो बघा जिकडे चुकणार आहे. त्याचं देखील मित्रांनो मार्क बघा की कटणार आहे. म्हणून शक्यतो काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवा. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी बघा आपल्या जागा खूप जास्त आहेत. 1500 प्लस बघा जी आपल्या जागा आहेत. म्हणून या ठिकाणी मित्रांनो बघा आपलं काय या ठिकाणी जे की कट ऑफ जे आहे मित्रांनो बघा प्री एक्झामचं पूर्व परीक्षेचं ते जवळपास एक 50 ते 55 प्लस मित्रांनो खूप झालं. म्हणून तुम्ही घाई करू नका. प्रत्येक प्रश्नाचं आन्सर फक्त मित्रांनो योग्यच द्या आणि मित्रांनो काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवून या. ओके, पुढे बघा पुढे 28वा भारतातील प्रमुख नद्या व त्यांची संगमस्थळे यांची बरोबर जोडी निवडायची आहे. मित्रांनो बघा भागीरथी व अलकनंदा प्रयाग या ठिकाणी मित्रांनो मिसळतात. बरोबर आहे. पुन्हा अलकनंदा व मंदाकिनी रुद्रप्रयाग या ठिकाणी मित्रांनो बघा जी की यांचा संगम होतो हे देखील बरोबर आहे. व विष्णुगंगा व धवलगंगा यांचे मित्रांनो बघा की विष्णुप्रयाग या ठिकाणी बघा संगम होते हे देखील बरोबर आहे. व यमुना व शोण या 2 नद्यांचा संगम मित्रांनो बघा की पटना या ठिकाणी होतो हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो याचा पर्याय उत्तर जे की क्रमांक 4 यापैकी सर्व मित्रांनो बघा की पर्याय आपले बरोबर आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा
हां, NTPC मित्रांनो बघा, NTPCचं तुम्हाला फुल फॉर्म या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. नोट डाऊन करून घ्या. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. ओके, लक्षात घ्या मित्रांनो बघा. NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ही एक महारत्न कंपनी आहे. आता मित्रांनो NTPC कोणती कंपनी आहे या प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर ही एक महारत्न कंपनी आहे. ओके, आता औष्णिक ऊर्जा विकासासाठी NTPCची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर मित्रांनो बघा, की NTPCची स्थापना आहे बघा, जी की 1975 मध्ये मित्रांनो करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की बघा क्रमांक या ठिकाणी मित्रांनो होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा आता दक्षिण गोलार्धात 50 अक्षांशा पलीकडे संपूर्ण सागरी प्रदेश असल्याने वारे अतिशय वेगाने वाहतात. त्यांना डॅश डॅश किंवा शूर पश्चिमी वारे म्हणतात. ते वारे राक्षसी आवाज करतात. तर मित्रांनो हे वारे कोणते आहेत? तर हे मित्रांनो बघा, जे की खवळलेले 50 वारे आहेत. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब या ठिकाणी होणार असेल. पुढे हां, 10व्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कोणती घटना झाली नाही? मित्रांनो कोणती घटना झाली या प्रकारचा प्रश्न विचारला नाही, तर झाली नाही या प्रकारचा प्रश्न विचारला बघा. शेवटच्या शब्दावर थोडंसं जोर द्या. आता 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो 2009ला पंतप्रधान आदर्श ग्राम योजना सुरू झाली काय? नाही. तर मित्रांनो का? तर बघा ही जी मित्रांनो बघा योजना आहे बघा, जवळपास बघा जी की 9व्या किंवा 11व्या मित्रांनो बघा, जी की या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा, जी की मित्रांनो तयार झालेली आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक 1 या ठिकाणी होणार आहे. आता कारण खाली बघा, जी की कोणतेही पर्याय उत्तरच नाहीत, म्हणून बघा जी की क्रमांक 1 या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, आता याला सोडलं 2006 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार मित्रांनो बघा ही योजना 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली. 2005 मध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान योजना सुरू करण्यात आली आणि 2005 मध्येच पुन्हा जननी सुरक्षा योजना देखील मित्रांनो बघा जी की सुरू करण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक 2009 पंतप्रधान आदर्श ग्राम योजना ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा मित्रांनो बघा, नुसतं बघू नका, बघण्यासोबत हे प्रश्नसंच लिहून घ्या. लिहून घेऊन मित्रांनो पाठांतर करून घ्या बघा, जी की कारण एकदम मित्रांनो बघा आतापर्यंत आपले जे काही बघा प्रिव्हियस इयरला MPSCचे मित्रांनो बघा ग्रुप सीचे बघा जे काही मित्रांनो बघा पेपर झालेले आहेत त्या संपूर्ण पेपरला ॲनालिसिस करून हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो बघा जे की आम्ही काढलेले आहेत. म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, लगेच या ठिकाणी वही पेन घेऊन संपूर्ण प्रश्नसंच लिहून घेऊन नोट डाऊन करून घ्या. मित्रांनो येणार आहे 24 ते 48 तासाच्या आत आपले हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मधून या ठिकाणी अवश्य करून घ्या. ओके, आता बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संख्यात्मक पदसाधने कोणती आहेत? बँक दर, रिव्हर्स रेपो दर, कर्जाचे नियंत्रण की प्रत्यक्ष कारवाई? मित्रांनो बघा यापैकी कोणती संख्यात्मक पदसाधने आहेत? तर फक्त बँक दर आणि ब बघा जी की रिव्हर्स रेपो दर ही मित्रांनो 2 आहेत. म्हणजे जे की याचं उत्तर पर्याय कोणता आहे? तर फक्त आणि ब असणार आहे. म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक 2 जे की याचं उत्तर जे की फक्त आणि ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा हां, 16 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा 16 मे रोजी बघा जे की क्रमांक 3 जे की राष्ट्रीय डेंग्यू दिवस बघा जे की मित्रांनो या दिवशी साजरा केला जातो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक क या ठिकाणी होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी या संघटनेचे उद्दिष्ट काय आहे? मित्रांनो बघा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी या संघटनेचं उद्दिष्ट देशांमधील वादावर निर्णय देणे आहे काय? नाही. जगातील कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणे आहे काय? नाही. दक्षिण आशियाई व आग्नेय आशियाई देशाची संघटना करणे आहे काय? नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक या ठिकाणी डायरेक्ट होणार आहे. काय? तर स्वच्छ व शाश्वत ऊर्जा उपलब्धतेसाठी जागतिक उपाय म्हणून सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणे हे मित्रांनो बघा जे की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं या संघटनेचं मित्रांनो बघा जे की उद्दिष्ट आहे. मित्रांनो बघा सौर सौर या ठिकाणी शब्द आलाय, या ठिकाणी पण सौर शब्द आलाय. म्हणून बघा जे की मित्रांनो या ठिकाणी या प्रकारे देखील मित्रांनो बघा जे आपण जे की तर्क आणि अनुमान मित्रांनो लावून बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. काळजी करू नका मित्रांनो, फक्त प्रश्नामधला एखादा अक्षर आणि मित्रांनो उत्तरामधला जर एखादा अक्षर समजा मिळता जुळता आहे तर डायरेक्ट तुम्ही बघायचे की त्याला गोल करू शकता. आपल्या प्रश्नाचं उत्तर बघायचे की मित्रांनो डायरेक्ट हे ठरू शकते. ओके, या प्रकारे. पुन्हा 35वा
मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे. मित्रांनो बघा आता काय म्हणलं आहे, मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक नामदेव ढसाळे. बघा जे की मित्रांनो मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे या पुस्तकाचे लेखक आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक जे की नामदेव ढसाळ होणार आहे. पुन्हा सारनाथ हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळा बघा जे की मित्रांनो वारसा यादीत स्थान मिळवणारे भारतातील कितवे स्थळ ठरले आहे? तर मित्रांनो बघा सारनाथ हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळवणार बघा जे की मित्रांनो आपल्या भारतामधील बघा जे की क्रमांक 45वे स्थान ठरलेलं आहे किंवा स्थळ ठरलेले आहे. पुन्हा दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप कोणत्या देशाने जिंकली? तर दक्षिण आशिया फुटबॉल महासंघ अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप ही मित्रांनो बघा जी की आपल्या क्रमांक जी की भारत देशाने जिंकलेली आहे. पुन्हा नीती आयोगाने कोणत्या राज्याला 2035 पर्यंत क्लीन एनर्जी हब बनविण्यासाठी ब्लूप्रिंट तयार केलेली आहे? त्याचं उत्तर जे की मित्रांनो बघा क्रमांक आंध्र प्रदेश हे राज्य असणार आहे. तर काय? तर मित्रांनो नीती आयोगानं बघा जे की आंध्र प्रदेश या राज्याला जे की 35 पर्यंत क्लीन एनर्जी हब बघा जे की मित्रांनो बनवण्यासाठी ब्लूप्रिंट मित्रांनो बघा जे की तयार केलेली आहे. पुन्हा विंग्स इंडिया 2026 मध्ये कोणत्या जे की विमानतळाला वर्षातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी होणार आहे. पुन्हा कोणत्या राज्यात जमिनीच्या मालकीची प्रक्रिया जलद आणि डिजिटल करण्यासाठी ऑटोम्युटेट बघा मित्रांनो ऑटोम्युटेशन सुविधा सुरू करण्यात आली किंवा बघा जी की सुविधा तयार करण्यात आली? तर मित्रांनो बघा जे की याचं उत्तर जे की बघा क्रमांक कर्नाटक. मित्रांनो बघा कर्नाटक या राज्यामध्ये जमिनीच्या मालकीची प्रक्रिया जलद आणि डिजिटल करण्यासाठी मित्रांनो ऑटोम्युटेशन ही बघा जी की सुविधा तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक या ठिकाणी होणार आहे. पुन्हा भूतानच्या राणीला बघा मित्रांनो भूतानच्या नाही तर भूतान असं आहे बघा ते भूतान असं आहे बघा ते भूतानच्या राणीला भारतातील कोणत्या राज्यामध्ये सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो बघा भूतानच्या राणीला बघा जे की आपल्या जे की क्रमांक आसाम या राज्यामध्ये मित्रांनो बघा जे की सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी या बघा जे की पुरस्काराने मित्रांनो सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी बघा आसाम आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुन्हा पंचायत उन्नती निर्देशांक 2.0 बघा मित्रांनो पंचायत उन्नती निर्देशांक 2.0 मध्ये कोणत्या जे की राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? तर मित्रांनो याचं उत्तर जे की बघा क्रमांक आसाम या ठिकाणी होणार आहे. ओके एक मिनिट नाही मित्रांनो बघा तर पंचायत उन्नती निर्देशांक 2.0 मध्ये जे की मित्रांनो कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक बघा जे की पटकावला आहे? तर याचं उत्तर बघा जे की मित्रांनो क्रमांक त्रिपुरा हे आहे मित्रांनो आसाम नाही माफी असावी थोडीशी. ओके तर जे की या ठिकाणी क्रमांक त्रिपुरा आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुन्हा IPL मध्ये 9000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे? तर मित्रांनो बघा IPL मध्ये जवळपास मित्रांनो 9000 धावा करणारा बघा जे की पहिला फलंदाज बघा जे की क्रमांक विराट कोहली या ठिकाणी ठरलेला आहे. पुन्हा 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचं उत्तर मित्रांनो बघा जी की क्रमांक 13 व्यक्तींना बघा जी की 2026 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि 2026 मध्ये 45वा प्रश्न किती जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला? तर मित्रांनो 2026 मध्ये किती जणांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला? तर याचं उत्तर जे की बघा क्रमांक 113 जणांना देण्यात आलेला आहे. पुढे कोणत्या देशाने डोनाल्ड ट्रम्प यांना जे की शांतता पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे? मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांना बघा जे की क्रमांक जे की इस्रायल देशाच्या मित्रांनो बघा जे की देशाने मित्रांनो जे की शांतता पुरस्कार देण्याची मित्रांनो घोषणा केलेली आहे. म्हणजे जे की क्रमांक जे की इस्रायल ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. 47वा बघा 2026 मध्ये लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं उत्तर जे की क्रमांक धीरज सेठ. आणि मित्रांनो बघा जे की लष्कराचे प्रमुख कोण आहेत मग त्याचं उत्तर जे की उपेंद्र द्विवेदी हे आहे. ओके तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक धीरज सेठ या ठिकाणी होणार आहेत. 48वा 2026 मध्ये बिहारचे 24वे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर मित्रांनो 2026 मध्ये बिहारचे 24वे मुख्यमंत्री हे कोण झाले आहेत? तर याचं उत्तर जे की क्रमांक सम्राट चौधरी आहे. पुन्हा खालीलपैकी कोणाचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजे DRDOच्या
अध्यक्षपदी निवड करण्यात आली? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक राजेश कुमार सिंह होणार असेल. पुढे भारताचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो बघा आपल्या भारताचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून बघा जे की क्रमांक प्रवीण वशिष्ठ यांची मित्रांनो बघा जे की या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक या ठिकाणी होणार आहे. पुन्हा खालील शिखरांचा उतरत्या क्रमाने क्रमांक लावा. मित्रांनो बघा मोठ्याकडून लहानकडे बघा जे की आपल्याला क्रमांक लावायचा आहे. तर या ठिकाणी मित्रांनो बघा सर्वात मोठा जो बघा जे की मित्रांनो क्रमांकाचा शिखर आहे सगळ्यात मोठा यापैकी, तर तो आहे साल्हेर. याच्या बाद आहे महाबळेश्वर. त्याच्या बाद आहे बघा जे की हरिश्चंद्रगड आणि याच्या बाद बघा जे की सप्तशृंगी. म्हणजे पहिलं नंतर क, नंतर ब आणि शेवटी ड. तर मित्रांनो क आणि ब ड आहे काय? क ब ड मित्रांनो आहे. बघा जे की क्रमांक 1च या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किमी आहे, बरोबर आहे. पुन्हा महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी 700 किमी आहे, हे देखील बरोबर आहे. आणि राज्य फुलपाखरू राज्यशास्त्र कांदळवन घोषित करणे महाराष्ट्र भारतातील दुसरे राज्य आहे, हे चुकीचं आहे. कारण मित्रांनो बघा राज्य फुलपाखरू राज्यशास्त्र आणि कांदळवन घोषित करणे मित्रांनो बघा आपल्या भारतातील मित्रांनो महाराष्ट्र हे राज्य बघा जे की दुसरं नसून पहिलं आहे. ओके, म्हणून मित्रांनो हे दुसरं बघा तिसरं जे 3 नंबरचं मित्रांनो वाक्य आहे कच चुकीचं आहे. आणि पुन्हा महाराष्ट्रात 1960 मध्ये 25 जिल्हा परिषद अस्तित्वात होत्या, हे देखील मित्रांनो बघा जे का प्रश्नाचं उत्तर जे की बरोबर आहे. म्हणजे फक्त ब आणि ड या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तर ब आणि ड आहे काय बघा, फक्त आणि ब नाही. पुन्हा फक्त ब आणि ड म्हणजे जे की 2 या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे रोग व त्यांच्याशी संबंधित औषधे यांची जोडी आपल्याला बघा जी की मित्रांनो लावायची आहे किंवा नाही, माफी असावी. तर यांच्या जोड्या जुळवा या प्रकारचा मित्रांनो बघा जी की आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, तर कुष्ठरोगाशी मित्रांनो बघा जी की संबंधित औषध कोणतं आहे? तर मित्रांनो ते म्हणजे बघा जी की सल्फोन जे की 3 नंबरचं. ओके, तर आता अच 3 नंबर कोणत्या पर्यायामध्ये आहे बघा. 1 मध्ये आहे अला 3 नंबर, 2 मध्ये अला 3 नंबर, ओके, आणि 3 मध्ये अला 4 नंबर म्हणजे हे नाही, आणि 4 नंबरला अला 2 म्हणजे हे पण नाही. म्हणजे मित्रांनो बघा जी की 1 नसता 2 पैकी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर ठरू शकते. ओके, पुन्हा आता कुष्ठरोगाचं तर सल्फोन झालं. पुन्हा ब मित्रांनो बघा आता ब टायफॉइडला मित्रांनो बघा जे की कोणतं बघा जे की या ठिकाणी मित्रांनो औषध वापरलं जातं, तर ते म्हणजे क्लोरोमायटिसिन. मित्रांनो बघा क्लोरोमायसिटिन हे मित्रांनो बघा जे की म्हणजे बला 1 नंबरचं. आता बला 1 नंबर कुठं आहे बघा, हिथं पण आहे, पुन्हा. ओके मित्रांनो, डांग्या खोकल्याला कोणतं बघा जे की औषध वापरतात? तर मित्रांनो डांग्या खोकल्याला बघा जे की त्रुगिनी लस मित्रांनो वापरली जाते. म्हणजे कला 2 आहे का या ठिकाणी, कला 2, आणि मित्रांनो पुन्हा कला 2. ओके, बघा अला 3, बोला 1, कला 2 आणि डला मित्रांनो मलेरिया म्हणजे क्लोरीन म्हणजे या ठिकाणी पण 4 डला, आणि या ठिकाणी पण मित्रांनो डला 4. म्हणजे बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बघा हे दोन्हीही या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो थोडंसं टायपिंग मिस्टेकनं बघा जी की या ठिकाणी मित्रांनो आपल्या पर्याय चुकीचे पडलेले आहेत. म्हणून बघा जी की यापैकी आपण 1 आणि 2 या दोन्हीला बघा जी की आपण प्रश्नाचं मित्रांनो उत्तर मानू शकतो. ओके, समजा आता ही जर चूक बघा या ठिकाणी मित्रांनो आयोगामार्फत झाली, तर या प्रश्नाचं मित्रांनो जे तुम्हाला 1 मार्क आहे मित्रांनो, हे 1 मार्क बघा जी तुम्हाला आयोग डोळे झापून देऊन टाकते, भले तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुको वा बरोबर येवो. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की 1 किंवा 2 आपण मानू शकतो. ओके, लक्षात घ्या मित्रांनो. थोडंसं बघा टायपिंग मिस्टेक आहे, माझ्याकडून मिस्टेक झाली, परंतु आयोगाकडून मित्रांनो अशी चूक कदाही होणार नाही. समजा चूक झाली तर मित्रांनो बघा या 52व्या समजा तुम्हाला प्रश्नाची तिथं चूक झाली, तर या ठिकाणी मित्रांनो बघा या प्रश्नाचं बघा जे तुम्हाला 1 गुण आहे मित्रांनो ते बघा जे डोळे झापून तुम्हाला आयोग या ठिकाणी देत असतं. ओके, पुढे जीवाणूमुळे होणारे खालीलपैकी कोणती रोग आहेत? जसं की कॉलरा, मलेरिया, घटसर्प की पोलिओ. यापैकी मित्रांनो बघा जीवाणूमुळे होणारे रोग ही मित्रांनो बघा जी की कॉलरा, मलेरिया आणि घटसर्प आहेत. पोलिओ हे मित्रांनो बघा जी की विषाणूमुळे होणारा रोग आहे, म्हणून जे की फक्त ब आणि क म्हणजे मित्रांनो पर्याय उत्तरातून फक्त आणि ब नाही, पुन्हा फक्त आणि ड नाही, पुन्हा
फक्त अ, ब आणि क म्हणजे जे की मित्रांनो 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. ओके, पुन्हा रेषीय गतीची उदाहरणे खालीलपैकी कोणती आहेत? सैनिकांचे संचलन, मुंग्यांची रांग, फुलपाखराची गती की घसरगुंडीची वरून घसरणारी मुलं. यापैकी मित्रांनो बघा रेषीय गतीची उदाहरणं कोणती आहेत? तर मित्रांनो बघा फक्त सैनिकाचे संचलन, मुंग्यांची रांग, फुलपाखरांची गती नाही आणि घसरगुंडीवरून घसरणारी मुलं म्हणजे फक्त अ, ब आणि ड. तर फक्त अ, ब आणि ड आहे काय मित्रांनो आपल्या पर्याय उत्तरात बघा फक्त अ, ब आणि ड. मित्रांनो बघा जी की क्रमांक 4 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा हां, रोग आणि रोगास कारणीभूत जंतू यांची अयोग्य जोडी ओळखा. मित्रांनो बघा आता कुष्ठरोग सारकॉप्टिस केबी. मित्रांनो बघा ही पहिली जोडी बघा जी की आपली अयोग्य म्हणजे चुकीची आहे का? तर मित्रांनो बघा सारकॉप्टिस केबी हे बघा जे मित्रांनो बघा जंतू आहे मित्रांनो या जंतूमुळे कुष्ठरोग होत नसून बघा जे की मित्रांनो खरूज मित्रांनो बघा हा रोग होतो म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक अ या ठिकाणी होणार आहे. ओके, आता याला सोडलं हिवताप प्लाझ्मोडियम वायव्हॅक्स या मित्रांनो बघा जी की जंतूमुळे होते. पिवळा ताप हा आर्बोव्हायरस या मित्रांनो बघा जी की जंतूमुळे होणारा रोग आहे आणि टायफॉइड हे मित्रांनो बघा साल्मोनेला बॅक्टेरिया या मित्रांनो बघा जी की जंतूमुळे होणारा रोग आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक अ या ठिकाणी कुष्ठरोग सारकॉप्टिस केबी या ठिकाणी होणार आहे. पुढे पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अमिबा सारखा आकार बदलू शकतात. त्यांची निर्मिती अस्थिमज्जा प्लीहा येथे होते. त्यांच्यात केंद्रक असल्यामुळे त्यांच्यात सूत्री विभाजन होते. तर मित्रांनो बघा यापैकी ते कोणते आहेत मित्रांनो? तर यापैकी त्या बघा जे की श्वेत रक्तकणिका म्हणजे मित्रांनो बघा जे की पांढऱ्या पेशी आहेत. मित्रांनो काय पांढऱ्या पेशी या अमिबा सारख्या आकार बदलू शकतात. त्यांची निर्मिती अस्थिमज्जा व प्लीहा येथे होते व त्यांच्या मित्रांनो बघा की त्यांच्यामध्ये केंद्रक असल्यामुळे त्यांच्यात सूत्री विभाजन होते. म्हणजे मित्रांनो जी की बघा क्रमांक 2 श्वेत रक्तकणिका आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर होणार आहे. पुन्हा पचन संस्थेच्या क्रिया क्रमाने लावायच्या आहेत. अवशोषण, पचन, अंतग्रहण, सात्मीकरण की बहिर्वेक्षण. मित्रांनो बघा पहिलं पचन क्रिया जेव्हा चालू होती तेव्हा काय होतं? तर मित्रांनो बघा जी पहिलं होते अंतग्रहण. ओके, त्याच्या बाद होते पचन, त्याच्या बाद होते अवशोषण. बघा पहिलं अंतग्रहण म्हणजे क, त्याच्या बाद पचन म्हणजे ब, त्याच्या बाद अवशोषण म्हणजे अ आणि याच्या बाद होते सात्मीकरण म्हणजे ड आणि याच्या बाद होते मित्रांनो बहिर्वेक्षण म्हणजे काय ई. आता ब बघा क ब अ ड आणि ई आहे काय मित्रांनो? कच्या बाद अ आहे म्हणून हे नाही. पुन्हा कच्या बाद ब आहे, पुन्हा अ आहे काय नाही म्हणजे ड आहे, चुकलं. पुन्हा क ब अ ड ई म्हणजे मित्रांनो बघा जे की क ब अ ड ई म्हणजे जे की क्रमांक 3 या ठिकाणी मित्रांनो पर्याय उत्तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे काय? तर जे की मित्रांनो पहिलं अंतग्रहण होतं. ओके, पुन्हा त्याच्या बाद पचन होतं, त्याच्या बाद होतं अवशोषण, त्याच्या बाद होतं सात्मीकरण मित्रांनो, याच्या बाद होतं बघा की बहिर्वेक्षण. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो? मित्रांनो सोडियम बायकार्बोनेट, फेरस सल्फेट की कॉपर सल्फेट की पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. तर यापैकी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट या ठिकाणी होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा पुढे बघा हां, संगणकातील तात्पुरत्या मेमरीला काय म्हणतात? मित्रांनो बघा आता संगणकामधल्या जे की तात्पुरत्या मेमरीला काय म्हणतात? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक अ रँडम ॲक्सेस मेमरी असे बघा जे की मित्रांनो संगणकामधल्या जे की तात्पुरत्या मेमरीला मित्रांनो म्हटलं जातं. ओके, काय RAM रँडम ॲक्सेस मेमरी रॅम असे मित्रांनो बघा जे की संगणकातल्या तात्पुरत्या मेमरीला म्हणतात. ओके, पुन्हा आता शेवटचा प्रश्न ज्या मेमरीत जतन करण्यात आलेली माहिती संगणक बंद केला तरी तशी राहते व ज्यामध्ये बदल करता येत नाही अशी मेमरी म्हणजे काय? तर मित्रांनो बघा ज्या मेमरीत जतन करण्यात आलेली माहिती संगणक बंद केलं तरीही ती तशीच राहते व ज्यामध्ये बदल करता येत नाही अशी मेमरी म्हणजे मित्रांनो बघा जी की रीड ओनली मेमोरी म्हणजे रोम हे मित्रांनो बघा जी की या ठिकाणी असणार आहे. तर काय रीड ओनली मेमोरी आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर होणार आहे. ओके, तर मित्रांनो ही होती आपली आजची तलाठी भरती 2026 म्हणजे MPSC मित्रांनो बघा जी की ग्रुप सी या लेवलची मित्रांनो बघायची की ही 60 प्रश्नसंच. ओके, आता मित्रांनो ही 60 प्रश्नसंच आम्ही बघायची आजवर झालेल्या MPSCच्या मित्रांनो परीक्षेच्या जे की पेपरचं मित्रांनो ॲनालिसिस करून जे की काढलेली आहेत. म्हणून मित्रांनो बघा जर शक्यतो तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आपला आवडला असेल लाईक करा आणि मित्रांनो जर समजा अजून या ठिकाणी आपला महाटोकला खरेदी केला असेल लगेच आपला महाटोकला खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी पुन्हा एकदा नंबर सांगतो
7414 939007 हा मित्रांनो बघा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्ही या आपल्या नंबरच्या मित्रांनो बघा व्हॉट्सअपला 150 रुपये पे केली स्क्रीनशॉट पाठवा. ही स्क्रीनशॉट शेअर केल्या मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा जो आपला महाडोकला 5000 प्लस अशा प्रश्नांचा मित्रांनो असणार आहे बघा. तुम्हाला तुमच्या बघाची व्हॉट्सअपवर मित्रांनो आम्ही अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाडोकला खरेदी करून घ्या आणि मित्रांनो तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा आणि नवी वळण द्या. ओके, तर मित्रांनो बघा तुम्ही अजूनही बघा की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं लगेच मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, कारण रोज याच प्रकारचे बाकी मित्रांनो व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. म्हणून वेळ नका, लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.